वनमंत्री गणेश नाईक यांनी आज मीरा भाईंदरमध्ये जनता दरबार घेतला आणि त्या जनता दरबारचं आयोजन हे भाजपकडून करण्यात आलं होतं। आता मी आहे मनसेचे जे शहर अध्यक्ष आहे संदीप राणे यांच्याकडून मी जाणून घेणार आहे त्या जो जनता दरबार घेतला गेलाय त्या संदर्भात मला त्यांच्याकडून माहिती जाणून घ्यायची आहे। स्वतः ते आपल्या सोबत आहेत। सर, काय सांगाल, आज वनमंत्र्यांनी जनता दरबार मीरा भाईंदरमध्ये घेतलाय, काय तुमची पहिली प्रतिक्रिया? बघा, सन्माननीय गणेश नाईक साहेब खूप वर्षानंतर आज जनता दरबार त्यांनी घेतलेला आहे। मी शिवसेनेच्या काळापासून त्यांच्याबरोबर म्हणजे काम केलेलं आहे त्यांच्याबरोबर। अतिशय चांगल्या प्रकारचं त्यांचा जनता दरबारची एक वेगळी चर्चा असायची, पण ह्या वेगळी चर्चा आहे। मीरा भाईंदरमध्ये भाजपतर्फे आमदार साहेबांकडनं जनता दरबार या ठिकाणी ठेवण्यात आलेला। त्या ठिकाणी सगळे नगरसेवक म्हणजे एवढे दावे करतायत, मॅनिफेस्टोमध्ये मोठे मोठे दावे करतात, आम्ही हे केलं ते केलं, पाण्याची योजना आणली हे आणली, आणि त्या ठिकाणी नगरसेवकच कंप्लेंट घेऊन आले। दुसरं असं त्यांनी म्हटलं की मँग्रोजची तक्रार होती, मँग्रोज कापण्याचा जो प्रकार होता त्याच्या ॲलिगेशन होते, त्याच्यासाठी आम्ही सगळे नगरसेवक आलेले। मला हे बोलायचं आहे, ह्यानी किती मँग्रोज कापले आहेत? आमदार नरेंद्र मेहता साहेबांनी जो त्यांचा क्लब आहे 7-11 ते त्या ठिकाणी किती मँग्रोज कापले आहेत? त्या ठिकाणी CN रॉक त्यांचं हॉटेल आहे, त्या ठिकाणी मँग्रोज कापलेले आहेत। ह्याच्यावर लक्ष कोण घालणार? म्हणून आम्ही महाराष्ट्र मनसेनेतर्फे आणि मित्रपक्ष या ठिकाणी आम्ही गणेश नाईक साहेबांना भेटणार आहोत। आणि माझे आहेत ना जंत्री आहे, 2002 पासून नगरसेवक असताना पासून आजपर्यंत हे सगळी जंत्री आमच्याकडे आहे। त्यामुळे मी आज या ठिकाणी माझे पेपर अपुरे होते म्हणून मी हे नाही केलं, पण गणेश नाईक साहेबांना आम्हाला एक शिष्टमंडळ लवकर जाऊन भेटणार आहे। आणि हे जे भाजपवाले जे दावे करत आहेत की आम्ही फार मोठी कामं केली आहेत, तर त्याच्यासाठी आम्ही त्यांना भेटून आम्ही निवेदन द्यायचं आमचं ठरलेलं आहे। सर, तुम्ही आता सांगितलं की अनेक गोष्टी ह्या नरेंद्र मेहतांनी चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळात महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, त्या अगोदरच हे तुम्ही हा जो मोठा स्फोट करणार आहात? 100% हा स्फोट नव्हे, हा तर म्हणजे गंभीर विषय आहे। लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्ही जनता दरबार भरवताय, गणेश नाईक साहेब एक एवढा मोठा व्यक्ती त्या ठिकाणी आणून जर तुम्ही त्यांची दिशाभूल करत असाल तर कुठे ना कुठे गणेश नाईक साहेबांना पण कळणं गरजेचं आहे। लक्षात घ्या, गणेश नाईक साहेबांचं एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत, कळलं की नाही? ते नगरसेवक तुमची नगरसेवकांची गर्दी करून म्हणजे नगरसेवकांकडे सगळ्या तक्रारी नगरसेवकाकडेच आहेत, कळलं की नाही? ह्याचं तुम्ही काय दाखवत आहे, जनतेला काय दाखवत आहे? तो मग तुम्ही त्या मॅनिफेस्टोमध्ये एवढ्या वर्षापासून जे केलेली कामं आहेत ते कुठे गेली? पाण्याचा विषय तसाच आहे, 25-30 वर्षापासून पाण्याचा विषय तसाच आहे, 25-30 वर्षापासून रोडचा विषय तसाच आहे, 25-30 वर्षापासून मँग्रोजची कतल होते ही आहेच ना। त्याच्यानंतर अजून कुठले मुद्दे आहेत? म्हणजे तेच मुद्दे परत गिरवायचे आणि गणेश नाईक साहेबांच्या समोर प्रेझेंटेशन करायचे, हे कुठे चुकीची पद्धत आहे असं मला वाटतं। आम्ही सर्व या ठिकाणी शिष्टमंडळ त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याकडे जंत्री आम्ही वाढणार आहोत, हे तुमच्या माध्यमातून सांगतो। सर, मीरा भाईंदरमध्ये अजून एक अशी चर्चा आहे, सत्तेत त्यांच्याबरोबर शिवसेना आहे, शिंदे गट, त्यांची जर कामं सध्या पाहायला गेलं तर परिवहन मंत्र्यांची कामं जोरदार आपल्या मतदारसंघात सुरू आहेत आणि त्यांना कुठे ना कुठेतरी रोखण्यासाठी ही मोठी खेळी केली गेली अशी एक चर्चा आहे आणि त्यामुळे जनता दरबार हा गणेश नाईक साहेबांना आणून केला असं बोललं जातं। या संदर्भात तुमचं काय मत? ही वस्तुस्थिती आहे। मी तुम्हाला गेल्या पण माझ्या माहितीमध्ये हेच सांगितलेलं की हे आपसामध्ये यांची जी षडयंत्र चालू आहे, एकामेकाचं पाडापाडी करणं, हे षडयंत्र चालू आहे। प्रताप सर एका बाजूला टोल नाका हटवत आहेत, इथे मीरा भाईंदरमध्ये नको म्हणून ह्यांचंच ऑब्जेक्शन आहे। सत्तेमध्ये राहून काहीतरी अलबेल ह्यांच्यामध्ये नाही आहे, हे वस्तुस्थिती त्या ठिकाणी आहे। हां, त्याच्या देण्यासाठीच गणेश नाईक साहेबांना त्यांनी प्रेझेंटेशन या ठिकाणी केलेलं आहे। का ते वनमंत्री आहेत आणि ठीक आहे, आज त्यांना मीरा भाईंदरची जबाबदारी सोपवली असेल, पण मला वाटतं कुठेतरी सरकारमध्ये अलबेल नाही आहे, हे वस्तुस्थिती दिसते। तर मला वाटतं की जनतेला याची काय पडलेली नाही आहे। जनतेला कामं पाहिजेत, लक्षात घ्या। तुमची भांडणं काय असतील ते बाहेर, पण जनतेची मूलभूत सुविधा जे गटार, पाणी, रोड, वीज जे आहे ना, ते देणं गरजेचं, त्याच्यावर भर देणं गरजेचं असं मला तरी वाटतंय, जेणेकरून नागरिक कुठे वंचित राहू नये, ही आमची प्रामाणिक इच्छा आहे। सर, त्याचबरोबर अजून एक प्रश्न असा आहे की बिहारच्या निवडणुका आताच पार पडल्यात, परंतु मोठ्या प्रमाणात आक्रोश जो हा विरोधकांकडून पाहायला मिळतो, बच्चू कडू असतील किंवा राऊत साहेब असतील, हे सुद्धा असं म्हणतात ही सगळी हा जो करिश्मा आहे हा EVMचा आहे। तर याच संदर्भात तुमचं काय मत? आमचं पण मत त्याच्या सन्माननीय राजसाहेबांनी बघा मोर्चा काढलेला आहे याच्या विरोधात आणि पुरावे दिले आहेत, लक्षात घ्या। पुरावे देऊन सुद्धा जर यांना कुठे जाग येत नसेल, म्हणजे किती निर्घट्ट आहेत ह्याच्यावरनं सिद्ध होतं आहे। तर मला वाटतं हे 100% आणि आम्ही नाही बोलत आहे, स्थानिक जनता पण त्याच्यामध्ये सामील आहे। लक्षात घ्या, तुम्ही 10-10 हजार रुपये वाटून लोकांना दिशाभूल करून, महिलांना दिशाभूल करून ते तुम्ही जर वोट खेचत असाल तर हे म्हणजे ब्लॅकमेलिंगसारखं झालेलं आहे। त्यामुळे EVM मशीन यांच्या बाजूने आहे आणि जे इलेक्शन कमिशनर आहे
हे आणि यांची संगनमत ही सिद्ध होत आहे. त्यामुळे सामान्य जनता पण आता बोलते आणि आमच्यासारखे पक्ष पण बोलत आहेत. त्यामुळे हे ज्वलंत उदाहरण लोकांनी दाखवलं आहे, या लोकांनी पक्षांनी दाखवलेलं आहे. त्यामुळे लोकांचा विश्वास दिवसेंदिवस निवडणुकीवर उडवत चाललेला आहे. लक्षात घ्या, तुम्ही सत्तेवर याल पण सत्तेवर पण जर तुम्ही कामं लोकांची करत नसाल त्या फायदा काय. त्यामुळे ह्याच्यामध्ये दिशाभूल होतोय 1001% नागरिकांचा, असं माझा समज आहे. सर, आचारसंहितेच्या काळात सुद्धा पैसे वाटप केलं गेलं आहे, त्याकडे तुम्ही कसं पाहता? इथे होतं आहे का बघा तुम्ही, भाजपचे नगरसेवक काम तर 12 महिने करत नाहीत, कुठे रस्त्यावर दिसत नाहीत, पण इलेक्शन आलं की बरोबर त्यांची षडयंत्र चालू होत आहेत. त्यांना पैसे देऊन विकत घेतलं जातं, मोठे मोठे रिसॉर्टमध्ये घेऊन जातात, त्या ठिकाणी मोठे मोठे दांडिया रास, मोठे मोठे फंक्शन करून त्यांना ॲट्रॅक्शन करायचं काम, हेच काम आहे, दुसरं काय. जनतेला मूलभूत सुविधा जे भेटत नाही ना, त्याच्यावर लोक काय करणार लक्षात घ्या. आज गणेश नाईक साहेब आल्यानंतर त्यांचं रोड, वीज, गटार ह्याच्या संदर्भात कोण बोललेलं नाही आहे, मी तर ऐकलेलं नाही. त्यामुळे त्यांनी फक्त मँग्रोजवर भर दिला असेल का, ते फॉरेस्ट मिनिस्टर असल्यामुळे. तर मला वाटतं फॉरेस्ट मिनिस्टर असल्यानंतर त्यांच्यावर प्रथम कारवाई ह्यांच्यावरच व्हायला पाहिजे, ह्यांच्या प्रतिनिधीने. हे म्हणजे नगरसेवक, काही नगरसेवक आहेत, ह्यांचे जे आमदार आहेत ह्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, कारण मँग्रोज कापल्यानंतर त्याचा फार मोठा गुन्हा होतो. तर हे व्हायला पाहिजे. आणि मला वाटतं नागरिक आता सतर्क आहेत, नागरिक आता समजलेले आहेत त्यांचं जुमलागिरी काय आहे ते. त्यामुळे मला वाटतं की हे दिशाभूल करण्याचं काम, पैसे देऊन वोटिंग खेचण्याचं काम ह्याच पक्ष करतो आहे, असं माझं समज आहे. सर, बिहारच्या निवडणुकीवरून त्यांना बळ मिळालेलं आहे आणि त्यांचं आता असं म्हणणं आहे की मुंबईचा महापौरसुद्धा आमचाच होईल आणि मीरा भाईंदरची सत्तासुद्धा आमचीच येईल. या संदर्भात तुम्ही काय म्हणता? हो, त्यांची आता पाकिस्तानमध्ये पण सरकार येईल, लक्षात घ्या. एवढी त्यांची संगनमत झालं आहे. आज ते इलेक्शन कमिशनरच्या बरोबर एवढं चांगलं टाईप झालं आहे, तर पाकिस्तानमध्ये पण, कराचीमध्ये पण त्यांची सरकार येईल अशी परिस्थिती झाली आहे. त्यामुळे नागरिकांचा, मी तुम्हाला परत एकदा सांगतो, नागरिकांचा विश्वास उडत चाललेला आहे. निवडणुकाचा जी यंत्रणा आहेत त्याच्यावर विश्वास उडत चाललेला आहे. त्यामुळे विश्वास प्राप्त कसा व्हायला पाहिजे ह्याच्यावर आम्ही सगळेजण, राजसाहेब सन्मानाने आम्ही मोर्चा काढलेला. तर मला वाटतं त्याच्यात नक्कीच सुधारणा होईल. आता नाही, नागरिकांना जेव्हा कळेल ना तेव्हा फार उशीर झालेला असेल. त्यामुळे नागरिकांनी आता सतर्क राहायला पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे नागरिकांनी आता सतर्क राहून मतदान कसं करायचं आणि कसं कुणाला बळी पडायचं कुणाला नाही ह्याच्यावर जरा लक्ष द्यायला पाहिजे नागरिकांना, असं माझं समज. सर, बिहारच्या निवडणुकीवरून आता महाविकास आघाडी जी आहे ती महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकत्रित लढण्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे का? बघा, आता ते आमचे नेते लोक काय असेल डिसिजन घेतील त्याच्यावर, पण मला असं वाटतं की सगळ्यांनी आता एकत्र येणं गरजेचं आहे. काही भाजपच्या प्रतिनिधींना पण पटत नाही आहे, लक्षात घ्या. भाजपचे पण काही लोक आमच्या संपर्कात आहेत, त्यांना पण पटत नाही आहे गोष्ट. पण मला असं वाटतं आहे की निवडणूक जो पारदर्शकता करायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना एकत्र गरजेचं आहे. आणि सन्माननीय रावसाहेब असतील, उद्धवसाहेब असतील, जो मोर्चा काढलेला त्याला असं पाठिंबा देऊन लोकांनी आता त्याच्यावर आवाज उचलायला पाहिजे. आणि एकत्र निवडणूक होणार नाही होणार हा नंतरची गोष्ट आहे, फक्त कुठेतरी ट्रान्सपरन्सी त्याला पाहिजे असं मला वाटतं आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क करायला पाहिजे आणि इलेक्शन कमिशनला कुठेतरी सुधारणा व्हायला पाहिजे असं माझं मत आहे. हे होते मनसेचे शहर अध्यक्ष संदीप राणे. त्यांनी सडेतोड प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. त्यांनी असं सुद्धा सांगितलंय की आज जो जनता दरबार झाला त्या जनता दरबार ज्यांनी हा आयोजित केला होता त्याच्यावरती सुद्धा मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल आहेत आणि त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुद्धा केलेला आहे असं सुद्धा स्पष्ट भाषेत संदीप राणे यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर निवडणुका सुद्धा ट्रान्सपरन्सी निवडणुकीमध्ये दिसायला पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट कमलेशसह मी वैभव घाग, TV9 मराठी, मीरा भाईंदर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.